बेळगावमध्ये आज महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होतोय। मात्र कर्नाटक पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे। ठाकरेंचे सेनेचे नेते बेळगावकडे रवाना झालेले आहेत। महाराष्ट्रातील नेत्यांना अडवण्यासाठी सध्या जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। निपाणी पोलिसांकडून कोगनोळी येथील दूधगंगा नदी पुलावर नाकाबंदी सुद्धा करण्यात आली। तर महाराष्ट्रातून ज्या गाड्या कर्नाटकमध्ये येत आहेत त्या वाहनांची कसून तपासणी सुद्धा या ठिकाणी केली जाते। महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटल्याचीही चिन्ह दिसत आहेत। आपण सध्या ही दोन दृश्य पाहतोय। कोल्हापुरातून शिवसैनिक सध्या रवाना झालेले आहेत बेळगावमध्ये येण्यासाठी। तर बेळगावमध्ये कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली। पोलिसांनी ही धरपकड केलेली आहेत आणि त्याची ही दोन दृश्य लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। बेळगावमध्ये आज महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होतोय। मात्र त्याला पोलिसांनी विरोध केलेला होता। मात्र कार्यकर्ते हा महामेळावा होण्यावर ठाम दिसत आहेत आणि त्याची जी दृश्य बेळगावमध्ये कार्यकर्त्यांची ही धरपकड करण्यात आली आहे। या संविधानाच्या जोरेवरती त्यांनी सत्तेवरती आलेले आहेत। मग ते कुठलंही सरकार असो, मराठी भाषिक त्यांच्या डोळ्यात खूपच असतो आणि हे आंदोलन आम्ही अजिबात करणार नाही किंवा त्यांच्या दडपशाला बळी पडणार असा त्यांचा जो काय समज होता तो मी आज खोटा ठरवलेला आहे। मराठी माणसावर दडपशाही करून कर्नाटक सरकारचे पोलीस मराठी माणसांना अटक करत आहेत। मराठी माणसावर दडपशाही करत आहेत। कायद्यानं आणि लोकशाहीच्या घटनेमध्ये प्रत्येक माणसाला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणं आपलं कर्तव्य आहे, आपल्याला अधिकार आहे। तो अधिकार डावलून कुठेतरी कर्नाटक सरकार मराठी माणसांना अटक करू पाहत आहे। आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि आपल्यावर अन्याय होत असलेला अन्याय दाखवण्यासाठी सुद्धा हे मराठी भाषिकांना कर्नाटक पोलीस हे आंदोलन चिरडू पाहत आहेत। याचा आम्ही जाहीर निषेध करतो। बेळगावात कर्नाटक सरकारनं हिवाळी अधिवेशन आयोजित केलेलं आहे। मुळात हा भाग महाराष्ट्राचा आहे, न्यायप्रविष्ट आहे। या भागात जैशी ती परिस्थिती असली पाहिजे, पण कुठेतरी ही दडपशाही करत कर्नाटक सरकारनं या ठिकाणी हिवाळी अधिवेशन आयोजित केलेलं आहे। मुळात कर्नाटक सरकारचं ध्येय धोरण हे चुकीचं आहे। हा भाग आपला आहे फक्त दाखवण्यासाठी खटाटोप सुरू आहे। या मागचा हेतू फक्त हाच आहे की हा भाग 865 खेड्यासह संपूर्ण सीमा भाग हा आपला आहे हे दाखवण्यासाठी खटाटोप सुरू आहे। आपल्या ह्या देशामध्ये आपलं म्हणणं आपण मांडायचं नाही, ही लोकशाही आहे ना, संविधान दिलेला अधिकार वापरायचा नाही। आपण जर मराठी माणसांच्या हद्दीमध्ये येऊन, सीमा भाग म्हणजे काय आहे, सीमा भागात तुम्ही मराठी माणसांवर केलं अतिक्रमण तिथं आणि तिथं अधिवेशन घेताय व त्या अधिवेशनामध्ये मराठी माणसाचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्यायला नको, त्यांच्या भावना ऐकून घ्यायला नको। ही कुठली दडपशाही, का दडपशाही करताय तुम्ही? आणि मराठी माणसा एवढी तुम्हाला भीती का वाटते या कर्नाटक सरकारला, कशासाठी? आणि त्याबरोबर त्यांनी कुठले गुंडा कुठले गोळा केलेत त्यांना सुद्धा आम्ही इशारा देतोय, तुम्ही तुमच्या पद्धतीने राहा। तिथल्या मराठी माणसा दादागिरी जर तुम्ही दंडुकशाही करणार असाल तर त्याच पद्धतीने इथं सुद्धा तुमची लोक राहते हे विसरू नका। आपल्याला समांतर पद्धतीनं आपण अधिवेशन ज्यावेळेला सरकारनं घ्यायला चालू केलं तर त्या टायमाला मराठी माणसाची ताकद कमी करण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे। आज जर बघितलं तर त्याने आज बंदी घातलेली आहे। काल मॅजिस्ट्रेटने 12 वाजता रात्री 10 वाजता ऑर्डर काढली की माझ्यासह 4 लोकांना त्याने बंदी घातलेली आहे। बंदी घालू देत, पण आम्ही त्या ठिकाणी जाणार। आता त्यांनी मोठा बंदोबस्त लावलाय, समांतर सभा आम्ही त्या ठिकाणी घेणार आणि कर्नाटक सरकारनं जर अडवण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी कर्नाटकामधनं येणारी कर्नाटक पश्चिमची जी गाड्या आहेत त्या आम्ही त्या ठिकाणी अडवणार आहोत। ही दडपशाही आहे आणि या दडपशाहीच्या विरुद्ध त्याचा निषेध करावा तेवढं कमी आहे। आणि या बाबतीतला आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की या गोष्टीसाठी देखील आपण पाठबळ द्यायला पाहिजे। आणि निवळ पाठबळ नाही तर ज्यावेळी सक्रिय रीतीने कुठचे मेळावा झाला त्यामध्ये आमचा पक्ष, आमचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने उभे राहतील। गेल्या 2006 पासून त्यांनी या ठिकाणी हिवाळी अधिवेशन करतात, परंतु आम्ही त्यांचा निषेध म्हणून या ठिकाणी महामेळावा आयोजित करतोय। गेली 64 वर्ष आम्ही महाराष्ट्रात जाण्यासाठी हे आंदोलन छेडत आहोत आणि कर्नाटक सरकार, केंद्र सरकार आमच्यावरती अन्याय करत आहे आणि या अन्यायाची आम्ही हे न करता, त्याला न जुमानता हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी आपण कायम प्रयत्न करत असतो। कुठल्याही परिस्थितीमध्ये महामेळावा यशस्वी करून आम्ही या कर्नाटक सरकारला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करून आमच्या मायभूमीमध्ये जाण्यासाठी आमची हा प्रयत्न आहे।